जातगणना करा. सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलं, भारत सरकारला काय म्हणणं आहे. दरम्यानच्या काळात खासदार आमच्या समीर भुजबळ त्यांनी मुद्दा उपस्थित केला लोकसभेत आणि त्यांना स्वर्गीय मुंडे साहेब, लालू प्रसाद यादव, शरद यादव, मायावती, मुलायम सिंग यादव, काँग्रेसचे काही लोक सगळ्यांनी सपोर्ट केला. काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये पवार साहेबांनी सपोर्ट केला. 100 खासदार उभे राहिले आणि मग प्रणब मुखर्जींनी सांगितलं की आम्ही करतो म्हणून. त्यामुळे सुप्रीम कोर्टातली केस आमची मागे आली. ठीक आहे, पण त्यांनी ते सेन्सस कमिशनकडून करायला पाहिजे ते केलं नाही आणि प्रत्येक राज्यावर सोपवलं की ग्रामविकासने गावात करायचं, नगरविकासने नगरात करायचं, आणि ते काही बरोबर झालं नाही. तो डाटा अजूनपर्यंत काय आला नाही. थोडक्यात म्हणजे आमची पण त्यावेळेला फसगत झाली. आणि मग तुम्हाला माहिती आहे की परत त्यामुळे ना निधी आम्हाला मिळायला लागला ना. आरक्षणाच्या ज्या बाबतीमध्ये पुणे कोर्टातून आमचं आरक्षण त्याच्यावर बोट ठेवायला लागलं. तर यासाठी आमची सतत लढाई होती सुरू. आम्ही आभारी आहोत मोदी साहेबांचे आणि मंत्रिमंडळाचे की त्यांनी हा निर्णय घेतला शेवटी की नाही आपण जातगणना करू. सेन्सस कमिशनने जातगणना करणं आणि जे प्रणब मुखर्जींनी जे जातगणना करायला सांगितले आमचे जे, त्याच्यामध्ये मूळ फरक असा आहे की सेन्सस कमिशनरची जी जातगणना आहे ती फार शास्त्रीय पद्धतीने होते. खोटी माहिती, चुकीची माहिती जर दिली तर त्याला कायद्यानं शिक्षा आहे. तसं या दुसऱ्या जातगणना जी झाली आमची त्याच्यामध्ये काही नव्हतं. ते एक भोंगळ स्वरूपाची होती असं मी समजतो. काहीच फायदा आम्हाला झाला नाही. त्यामुळे आता ही जी जातगणना होईल ही अर्थातच त्या दशवार्षिक जनगणनेबरोबर सेन्सस कमिशनकडून होणार.